नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझं स्वतःचं महाजन आणि महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे. आपण त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. मागच्या भागात थोडक्यात आमच्या परिवाराची मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. वडिलाचं दुःखद निधन झालं आणि प्रमोद महाजनच्या शिरावर कुटुंबाची सर्व जबाबदारी येऊन पडली. प्रमोद महाजन माझे मोठे भाऊ, खरंच ते मोठे भाऊ होते. माझ्या आई वडिलांना लग्नानंतर 4 वर्षांनी मूल झालं, ते म्हणजे प्रमोद महाजन. महबूबनगर आत्ता तेलंगणा राज्यात आहे, त्यावेळेस ते आंध्रात होतं, तिथं त्यांचा जन्म झाला. त्या काळी 4 वर्षानंतर मूल होणं हे खूप त्या काळच्या प्रथेप्रमाणे थोडं हे समजलं जायचं. त्याच्यामुळे 4 वर्षाने आपल्याला मूल झालं त्याचं तेवढं कौतुक हे नक्कीच झालं. आणि प्रमोद महाजन दिसायला चांगले, बुद्धिमान, हुशार, चुणचुणीत, तेवढेच ते थोडे जरा बंडखोर, स्वतःचं म्हणणं खरं करणारे असे होते. माझ्यात त्यांच्या 4 वर्षाचं अंतर. आमचे वडील अत्यंत कडक शिस्तीत. मला अजूनही आठवतं, काहीतरी लहानशा चुकीमुळे आमच्या वडिलांनी प्रमोद महाजनला त्या काळातल्या लोखंडी छत्रीनं बेदम मारहाण केली. काहीतरी चूक झाली. त्याच्यामुळं प्रमोद महाजनच्या अंगात जे शिस्त, तिचं महत्त्व मला वाटतं त्या घटनेपासून आलं असेल. कारण प्रमोद महाजनांनी एखाद्याला भेटायला वेळ दिली तर त्याच्या ते 5 मिनटं अगोदर स्वतः तयार असायचे. किंवा एखाद्याला जर ते म्हणले मी 10 वाजता येऊन आपल्याला भेटतो, तर ते 10ला 5 कमी असताना त्या व्यक्तीच्या समोर हजर असायचे. वेळेचं महत्त्व, शिस्त काय, कदाचित त्या घटनेतून त्यांनी शिकले असावे. मी जसं सांगितलं की वडील एक सरकारी शिक्षक असल्यामुळं सरकारच्या धोरणाविरुद्ध ते कधी गेले नाहीत. पण प्रमोद महाजनचा संघाशी संबंध कसा आला? दाजी खेडकर नावाचे एक संघाचे प्रचारक त्यावेळेस बीड जिल्ह्यात होते. आणि ते खरं म्हणजे प्रमोद महाजनला पहिल्यांदा शाखेवर घेऊन गेले. त्याच्यानंतर मोठ्या भावाच्या पाठोपाठ आम्ही देखील संघाकडे गेलो. आणि मग प्रमोद महाजन शाखेवर जाऊ लागले. अर्थात वडिलांचा विरोध असायचा. वडील कधी रागवायचे, कधी हात उचलायचे, पण शाखेवर जाणं काही प्रमोद महाजननं सोडलं नाही. आणि मॅट्रिकला अत्यंत चांगल्या मार्काने ते पास झाले. वडिलांची इच्छा होती आपल्या मुलांनी कॉलेजला जावं, सायन्स घ्यावं, डॉक्टर, इंजिनियर असं काहीतरी व्हावं, एक वडिलांची स्वप्न होते. पण प्रमोद महाजनचं वक्तृत्व एवढं चांगलं होतं की ते शालेय आणि कॉलेज जीवनात वादविवाद असो, वक्तृत्वाच्या स्पर्धेत नेहमी प्रथम क्रमांक पटकवायचे. खरं म्हणजे त्यांच्याविषयी सुरेश द्वादशीवारने खूप त्यांच्या पुस्तकात खूप चांगले लिहिले की एखाद्या गोष्टीचं विश्लेषण कोणत्या पातळीवर जाऊन करावं, तर आपण जसा कांदाचा पापुद्रा काढतो तितक्या बारीक ह्याच्यावरती एखाद्या गोष्टीचं विश्लेषण पटकन करायचे. एखाद्या गोष्टीच्या घटनेचा वर्तमानात आणि भविष्यात काय परिणाम होऊ शकतो याचा ते फार योग्य अंदाज बांधायचे. आणि मग संघामुळे त्यांचा हळूहळू विद्यार्थी परिषदेशी संबंध आला. मला आठवतं त्यावेळेस आमच्या घरी वडील जरी काँग्रेसच्या विचारसरणीच्या असले तरी मदनदास दिबी आमच्या घरी त्यावेळेस मुक्कामाला आलेले आहेत, बाळासाहेब आपटे आमच्या घरी मुक्कामाला आलेले आहेत, गोविंद देशपांडे आमच्या घरी, हे सगळे विद्यार्थी परिषदेचे मोठमोठे त्यावेळेस कार्यकर्ते होते. या सगळ्यांना मी स्वतः लहानपणी जवळून पाहिलेलं आहे. आणि हळूहळू प्रमोद महाजनचा विद्यार्थी परिषदेशी संबंध आला.
प्रमोद महाजननं 1 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा काढलं, पण नंतर मला माहीत नाही ते कशामुळे त्यांनी सोडलं. आणि अशाच काही कारणामुळे प्रमोद महाजन एकदा घर सोडून दिल्लीला निघून गेले. त्यावेळेस आजकालसारखे मोबाईल नसायचे, पत्रसुद्धा उशिरा यायचे आणि अत्यंत हालाकीमध्ये कठीण परिस्थितीत त्यांनी दिल्लीत काही दिवस काढले. मला वाटतं काही ठिकाणी त्यांनी दिल्लीत मजुरीसुद्धा केली ते, की एक काळ प्रमोद महाजनने ज्या दिल्लीत मजुरी केली त्या दिल्लीत पुढे प्रमोद महाजन या नावाचा काय दबदबा होता हा सगळा इतिहास आपल्याला ओळगडून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कालांतराने प्रमोद महाजन वापस आले. वडिलांनी त्यांना पुन्हा कॉलेजला घातलं. मग ते BSc फिजिक्स ऑनर्स झाले. आमच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी पुढे MSc करावं, कुठं प्राध्यापक व्हावं, कुठं बँकेत लागावं. एक मध्यमवर्गीयाची जी स्वप्न होती ते आमच्या वडिलांची स्वप्न होती. पण प्रमोद महाजनचं ते स्वप्न नव्हतं. ते म्हणजे मला पत्रकार व्हायचं. त्या काळात पत्रकार होणं म्हणजे वेळ लागलेलाच माणूस अशी भाषा करू शकतो. कारण प्रमोदजी अत्यंत बुद्धिमान होते. फिजिक्स ऑनर्स त्यांनी त्या काळात सेकंड क्लासमध्ये पास केलं होतं. आणि मग तिथं थोडा वडिलांचा वाद व्हायचा. त्या काळात वाद म्हणजे वडील आईला बोलायचे, आई प्रमोदजीला बोलायचा, प्रमोदजी आईला बोलायचे. असं ते आई हे माध्यम असायचं. आणि आमचे वडील नेहमी म्हणायचे की आईच्या लाडाने फक्त मुलं बिघडतातच, आईच्या देखरेखीखाली फक्त शिवाजी महाराजच हे पुढे छत्रपती झाले. जे आईच्या लाडातली मुलं आहेत त्यातले 90% मुलं बिघडलेली आहेत, आमचे वडील नेहमी म्हणायचे. संघाचे त्यावेळेस आंबेजोगाईत खोलेश्वर विद्याचे मुख्याध्यापक माणिकराव क्षीरसागर होते. ते कधी घरी यायचे. तेही शिक्षक असल्यामुळे वडिलाचा परिचय होता. आणि मग आमचे वडील नेहमी म्हणायचे की माणिकराव, शिवाजी तुम्ही माझ्या घरी कशाला जन्माला घातला आहे, तुम्ही स्वतःच्या घरी जन्माला घाला, मी एक साधा शिक्षक आहे, मला हे नाही परवडणार. आणि त्या वादातून शेवटी प्रमोद महाजननी पुण्याला जाऊन गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझम करायचं ठरवलं. आणि त्यांनी वडिलाला सांगितलं की मी माझ्या पायावर जर्नलिझमचा कोर्स पूर्ण करेल. आणि अक्षरशः 2 पायजामी शर्ट घेऊन ते पुण्याला आले. पुण्याला संघाच्या मोतीबाग कार्यालयात ते राहत होते. रात्री तरुण भारत पेपरमध्ये नोकरी करायची आणि सकाळी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझमचा कोर्स करायचे. त्यांनी एकदा माहिती सांगितली होती की रेडिओ जर्नलिझममध्ये त्यांना शिकवायला सुप्रसिद्ध मराठी लेखक पु ल देशपांडे होते. पुढचा भाग काय आहे ते नंतर पाहू.